काहून तर मला वाटतं तुमच्या आत्तापर्यंत नसतील संपर्कात पहिलाच असेल मी, कारण आमची संख्या कमी आहे. मी कोकणातला आहे आणि तौंदी घाटाचं नाव आम्हाला मिळालं. तौंदी करत करत ते प्रत्येक गोष्टीत परिवर्तन होत आहे, तसं त्याला सदवत त्याचं तौंद झालं. तर इथं मला एक मनोगत व्यक्त करायला देत असताना महादेव शेटे, आता मी त्यांचे एमजीच मला नाव माहीत होतं म्हणून आता जे अजिंक्य नावाप्रमाणेच तो अजिंक्य बाबाशी आमचं तुला कृपाशीर्वाद छान आहेस तू काय, तर त्यांच्याकडून ऐकलं महादेव आणि संसाराची म्हणजे नवरा बायको आणि त्यानंतर संसार ही हिंदू धर्मातली पहिली कन्सेप्ट आपल्या महादेवांच्या पासून सुरुवात झाली. त्याच्या आधी लग्न पद्धत नव्हती काय, मग तो फार मोठा आहे त्यासाठी सांगत बसत नाही. तर त्या महादेवाचंच प्रसन्न झाला की कुणाला काही द्यायचं आणि देतच राहायचं ही वृत्ती आमच्या शेटे साहेबांच्यात आहे. आणि त्या वृत्तीतूनच हा अनाथ ग्रुप तयार झाला आहे. तो तयार होत असताना आता व्यासपीठावर सरनाम महादेव चौगले म्हणजे बघा एकावर एक भीड डबल महादेव म्हणजे डबल महादेवांचा आशीर्वाद आहे. आणि ते मगाशी गाणं म्हणत असताना किंवा व्यक्त होत असताना शरीराने वाकलेले म्हणजे तो प्रत्येकाच्या आयुष्यात म्हातारपणी येणारा विषय आहे. पण ते वाकलं जे पण आहे, ज्या झाडाला चांगली फळं लागतात देण्यासारखं काहीतरी लागते त्यावेळी त्या डांब्या वाकतातच. त्या वाकण्यातला अर्थ तुम्हाला आम्हाला आमच्या साधू संतांच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे. म्हणूनच अध्यात्मावर मी 10-12 वर्षे काम करतो. आणि ताई जशा म्हणाल्या त्यावेळी कोणत्याही वस्तूवर मी ज्या गाडीतून आलो त्या गाडीवर तुम्ही बसलेल्या खुर्चीवर कुठल्याही गोष्टीवर मध्ये अध्यात्माशिवाय काय नाहीच